2026 हा दिवस एक काळा दिवस म्हणून पाहायला जातोय. त्याच्याकडे सगळे लोक पाहत आहेत, कारण 28 जानेवारी रोजी अर्थात काल विमान दुर्घटना जी झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सलग 6 वेळा काम केल्यानंतर त्यांचं हे आपत्कालीनचे निधन आहे ते इथे झालेलं आहे आणि अपघातात त्यांचा जीव गेलेला आहे. आणि त्या बदल्यात आता बरेच सिने कलाकार असतील, मोठे नेते असतील, सगळ्यांनी जे आहे त्यांच्याबद्दल भावूक पोस्ट शेअर केलेला आहेत. आणि याच वेळेला बिग बॉस मराठी 5 सीझनचा 5चा विजेता जो आहे सूरज चव्हाण, त्यांनी सुद्धा एक भावूक पोस्ट जी आहे ती शेअर केलेली आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की सूरजला घर नव्हतं, सूरजचं जे घर होतं ते घर बघून दादांना अर्थात अजितदादांना वाईट वाटलं होतं आणि त्यांनी त्याला घर बांधूनही दिलं होतं. आणि त्यामुळे सूरजसाठी ते अगदी जवळचा आणि महत्वाचा विषय होता. आणि त्यामुळे सूरजने सुद्धा एक पोस्ट शेअर केलेली आहे. ती पोस्ट सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत होताना दिसते. तर सूरजने अजितदादा पवार यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. पोस्ट करत त्यांनी लिहिलेलं आहे, मित्रांनो माझा देव चोरला आज. मित्रांनो, मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजितदादा आपल्यात नाहीयेत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं, माझी काळजी घेतली, मला नवीन आयुष्य मिळवून दिलं. आणि अजितदादा हे मला देवासारखे आहेत आणि माझा देव माणूस आज या जगात नाही, याचं मला लई वाईट वाटतंय, लई दुःख होतंय. माझ्या आई बापानंतर अजितदादानेच माझ्यासाठी इतकं केलं. आयुष्यभर मी त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवीन. दादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचा सूरज. सूरज बिग बॉस मराठी 5 जिंकल्यानंतर त्याला घर बांधून देणार असं अजित पवार म्हणाले होते आणि त्यांनी तो शब्द खरा केला. सूरजला त्यांनी सुंदर असे बंगला बांधून दिला. आता सूरजने त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय आणि आपल्यावर त्यांचे खूप उपकारही आहेत अशी त्यांची भावना आहे. काल सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सूरजने ही सुद्धा पोस्ट शेअर केलेली आहे. सूरजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? किंवा जे काही सूरजने दादांबद्दल व्यक्त केलेलं आहे किंवा इतर सगळ्या माध्यमांमधून जी काही चर्चा होते, काय वाटतंय तुम्हाला? नक्की कळवा. आणि त्याचबरोबर अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड.